वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचे अभय मिळते असा गंभीर आरोप माध्यमांसमोर बोलताना आज शनिवारी बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी भवन परिसरामध्ये केला आहे। कारण ते म्हणाले की धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं होतं की वाल्मिक कराड माझे निकटवर्ती आहेत। वाल्मिक कराडला अटकेपासून गुन्हा दाखल होईपर्यंत 13 तास उशीर झाला होता। तसेच वाल्मिक कराड पिक्चर स्टाईलमध्ये आले आणि सरेंडर झाले होते असा देखील आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला होता। तसेच ते म्हणाले की वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट दिली जाते आणि धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या मंत्रिपदाचे संरक्षण 100% भेटत असेल असा देखील गंभीर आरोप बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला। तसेच ते म्हणाले की मूळ मुद्दा असा आहे की त्या कुटुंबाला न्याय देण्यापर्यंत आम्ही एकत्र आलो आहोत आणि त्यांना शेवटपर्यंत न्याय देण्यासाठी आम्ही लढणार आहोत असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलं आहे। मी पहिल्यांदाच बाईटमध्ये जे काही लोकांनी गावातल्या लोकांनी सांगितलं होतं संतोष अण्णा देशमुख यांच्या संदर्भातलं गावकऱ्यांनी जे नाव घेतलं होतं ते पहिलं नाव मी घेतलं होतं आणि त्या दिवशीपासून मी राजीनाम्याची मागणीच मागतोय। कारण का धनंजय मुंडे साहेब हे स्वतःच म्हणले होते की ते माझे निकटवर्ती आहेत आणि त्या असल्यामुळे मंत्रिपदाचं कुठंतरी संरक्षण वाल्मिक कराडांना अटकेपासून किंवा जो गुन्हा दाखल होत होता त्या गुन्हा दाखल होण्यामध्ये 12-13 तास उशीर का झाला। नंतर सरेंडर होत असताना कुणाचे बोलणे झाले आणि त्या पद्धतीने ते एखाद्या पिक्चर स्टाईलमध्ये गाडीमध्ये आले आणि ते सरेंडर झाले तिथे। म्हणजे असं आपण पहिल्यांदा बघितलं असेल की एखादा क्रिमिनल 4 व्हीलर गाडीतून येतो, उघडतो, सगळी लोक त्याला घेऊन जायला तिथे जमतात। 2 दिवस लॉकअपमध्ये असताना सुद्धा त्याचे हातातले दोरे गंडे काढलेले नव्हते। VIP ट्रीटमेंट आहे। वाल्मिक कराडवर आल्यानंतर मंत्रिपदाचं संरक्षण 100% त्यांना भेटतं। कालच्या भेटीकडे कसं पाहता तुम्ही? भेटीची चर्चा आहे काल नाही, बाप्पा जे म्हणले ती गोष्ट बरोबर आहे। आत्तापर्यंत या गोष्टीवरती आम्ही बोलल्यानंतर किंवा बाकीचे लोक बोलल्यानंतर काही लोक म्हणले राजकारण आणतात, पण आम्ही कोणत्याही ह्याचं फोकस डायव्हर्ट केला नाही। उनका मूळ मुद्दा आमचा आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहे आणि शेवटपर्यंत या विषयामध्ये आम्ही लढणार आहोत। ओके, असा आरोप बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर बोलताना केला आहे। यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।